नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, बाळांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. एमएसटी सीईटी 2026च्या कॅप राऊंड संबंधित दोन इम्पॉर्टंट डिक्लेरेशन सीईटी सेल कडून आलेले आहेत. ते दोघं डिक्लेरेशन आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे, तरच आपलं ऍडमिशन एक चांगल्या कॉलेजमध्ये होईल. बाळांनो, आपलं ऍडमिशन रद्द नाही होणार. ठीक आहे, प्लीज व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये स्किप नका करू आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाळांनो, जोपर्यंत तुमचं एक बेस्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन निघून जात तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल. प्रत्येक सीईटीची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे, माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. बाळांनो, कॅप राऊंड रिलेटेड सगळे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर होत आहे. व्हॉट्सअप ग्रुप फुल होऊन जाईल. त्या दोघं डिक्लेरेशन समजण्यासाठी आपल्याला एक एक्झाम्पल समजून घ्यावं लागेल. बाळांनो, दोन विद्यार्थी आहेत. ठीक आहे, दोघं फ्रेंड्स आहेत. ठीक आहे, एकाचं नाव राम आहे, ठीक आहे, आणि एकाचं नाव काय बाळांनो, श्याम आहे, है ना. रामला 95% आलेले आहेत सीईटी मध्ये, श्यामला पण 95% आलेले आहेत. राम हा ओबीसी कॅटेगरीचा आहे फॉर एक्झाम्पल, आणि श्याम पण हा ओबीसी कॅटेगरीचा आहे. ठीक आहे, राम हा नाशिकचा आहे, है ना, आणि श्याम कुठला आहे, श्याम आहे मुंबईचा. ठीक आहे, श्याम कुठला आहे, मुंबईचा आहे, है ना. आणि दोघांची रिक्वायरमेंट काय आहे, दोघांना कम्प्युटर सायन्स घ्यायचं आणि पुण्यामध्ये घ्यायचंय. कुठे घ्यायचंय, पुण्यामध्ये घ्यायचंय. आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो, दोघांचा ऑलमोस्ट डेटा सेमच आहे, है ना. तरी या जागेवर रामचं ऍडमिशन पुण्यामध्ये जास्त प्रायोरिटीने होईल, जास्त पहिले होईल. ठीक आहे, आणि सगळ्यात जास्त चांगल्या कॉलेजमध्ये लागण्याचे चान्सेस रामचे जास्त असतील बाळांनो, श्यामचे थोडेसे कमी असतील. 19-20चा फरक असेल, पण नेहमी रामला जास्त प्रायोरिटी दिली जाईल. का? कारण राम नाशिकचा आहे. मग आता नाशिकच्या विद्यार्थ्यांना काही वेगळी ऑफर आहे का? नाही बाळांनो. नाशिकसाठी पुणे ही काय आहे बाळांनो, होम युनिव्हर्सिटी आहे. मुंबईसाठी पुणे ही काय अदर दॅन होम युनिव्हर्सिटी आहे बाळांनो. नाशिकसाठी काय होम युनिव्हर्सिटी आहे. या गोष्टीला आपल्याला समजून घ्यावं लागेल. त्याच जागेवर आता रिव्हर्स एक्झाम्पल घेऊया. जर दोघांना मुंबईमध्ये कॉलेज हवंय तर श्यामचं ऍडमिशन आधी होईल बाळांनो, कारण श्यामसाठी मुंबई काय आहे, मुंबई काय आहे, होम युनिव्हर्सिटी आहे. आणि रामसाठी मुंबई काय आहे बाळांनो, मुंबई काय आहे, अदर दॅन होम युनिव्हर्सिटी आहे. या गोष्टीला समजलं तुम्हाला? ठीक आहे, आता तुम्ही म्हणणार की होम युनिव्हर्सिटी, आमची होम युनिव्हर्सिटी कोणती हे आम्हाला कसं काय समजेल? आता खूप मी इम्पॉर्टंट चार्ट तुमच्यासाठी हा घेऊन आलोय बाळांनो, सीईटीच्या डिक्लेरेशन मध्ये हा चार्ट आलेला आहे. ठीक आहे, आता जर तुम्ही छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, धाराशिव या डिस्ट्रिक्ट मध्ये तुमचं 12th झालेलं आहे बाळांनो, 12वी झालेली आहे. ठीक आहे, किंवा तुमचं डोमिसाईल असेल तर तुमची होम युनिव्हर्सिटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी असेल बाळांनो. आता आपण एक्झाम्पल कोणतं घेतलं होतं बाळांनो, नाशिकचं. नाशिकसाठी कोणती होम युनिव्हर्सिटी बाळांनो, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी ही होम युनिव्हर्सिटी आहे. त्याच जागेवर मुंबईसाठी कोणती आहे, मुंबई युनिव्हर्सिटी ही होम युनिव्हर्सिटी आहे. आता जर नाशिकच्या विद्यार्थ्याला मुंबईमध्ये ऍडमिशन घ्यायचंय तर त्याच्यासाठी ही काय असेल बाळांनो, अदर दॅन होम युनिव्हर्सिटी असेल. म्हणजे तिथं प्रायोरिटी कोणाला जास्त दिली जाईल, मुंबई डिस्ट्रिक्टच्या विद्यार्थ्यांना. त्याच जागेवर जर मुंबई डिस्ट्रिक्टच्या विद्यार्थ्याला सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घ्यायचंय तर त्याच्यासाठी ती काय होऊन जाईल, होम युनिव्हर्सिटी होऊन जाईल. नाशिकच्या विद्यार्थ्यांसाठी ती अदर दॅन होम युनिव्हर्सिटी होऊन जाईल, आणि नाशिकच्या विद्यार्थ्यांसाठी ती काय होऊन जाईल, होम युनिव्हर्सिटी होऊन जाईल. दोन गोष्टी असतात, होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी. या दोघं गोष्टी तुम्हाला समजल्या. होम युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या युनिव्हर्सिटीमध्ये थोडीशी जास्त प्रायोरिटी दिली जाते, अदर दॅन होम युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांना थोडीशी कमी प्रायोरिटी दिली जाते. आता हा डिफरन्स खूप मोठा असतो का बाळांनो? डिफरन्स खूप मोठा नसतो. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल एबीसी नावाचं कॉलेज आहे, है ना. एबीसी नावाचं कॉलेज आहे. दोघांना राम आणि श्यामला किती पर्सेंटाईल होते बाळांनो, 95. श्यामला पण किती होते, 95 होते, है ना. एबीसी नावाचं कॉलेज पुण्याचं आहे. दोघांचं ऍडमिशन होऊन जाईल बाळांनो. फक्त 19-20 पॉईंट्स वरून जर राहिलं तर राहिलं. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल याचं कट ऑफ 95 ला क्लोज होतं, है ना, 95 ला क्लोज होतं. तर इथं रामचं ऍडमिशन होऊन जाईल बाळांनो, श्यामचं इथं होणं थोडंसं टफ होऊन जाईल. ठीक आहे, पण हा फरक फक्त पॉईंटचा असतो बाळांनो. जर एखाद्या कॉलेजसाठी होम युनिव्हर्सिटीला 95 लागताय तर अदर दॅन होम युनिव्हर्सिटीला किती लागतील बाळांनो, 95.20, 95.30. पण तरी हे फॅक्टर्स आपल्याला कन्सिडर करावे लागतील, है ना. एक पॉईंटने पण कॉलेज आपलं मिस होऊन जातं बाळांनो प्रत्येक ठिकाणी. ठीक आहे, आता हे पहिलं डिक्लेरेशन होतं, समजलं हे पहिलं डिक्लेरेशन. दुसरं डिक्लेरेशन समजून घेऊया बाळांनो. ठीक आहे, बघा आता तुमचा मेरिट नंबर येणार आहे, है ना. आता हे पूर्ण समजवतोय मी तुम्हाला, पण त्याआधी ही गोष्ट समजणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल आता एक विद्यार्थ्याचं परत एक्झाम्पल घेऊ. राम नावाचा विद्यार्थी ओबीसी कॅन्डिडेट आहे, है ना. 95% आलेले आहेत रामचे. नाशिकचा आहे राम, है ना. ठीक आहे, आणि रामचे वडील डिफेन्स मध्ये, एक स्पेशल कंडिशन आपण घेतलेली आहे. ठीक आहे, आता रामच्या कोणकोणत्या रँक येतील, राम नावाचा विद्यार्थी आहे त्याचे कोणकोणत्या रँक येतील सांगा बरं मला. पहिली रँक येईल त्याची जनरल रँक, दुसरी रँक येईल त्याची युनिव्हर्सिटी रँक, तिसरी रँक येईल त्याची कॅटेगरी रँक,
चौथी रँक येईल त्याची रिझर्वेशन रँक. आता बघा, आता या गोष्टीला व्यवस्थित समजा मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय, कारण याच्यानंतरच ते रूल्स तुम्हाला समजतील बाळांनो, है ना. बघा आता काय, रामसाठी सगळ्यात पहिले एक जनरल रँक येईल, म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये रामची रँक काय आहे विसरून जा, कॅटेगरी वगैरे सगळ्या गोष्टी विसरून जा, त्याच्यामध्ये रामची रँक काय. त्यानंतर युनिव्हर्सिटी, राम नाशिकचा आहे म्हणजे पुणे युनिव्हर्सिटीमध्ये रामची रँक काय, ती रँक दुसरी येईल बाळांनो तुमची. तिसरी रँक, राम ओबीसी कॅटेगरीचा आहे, जेवढे विद्यार्थी ओबीसीचे बसले होते त्याच्यामध्ये रामचा रँक काय, ती तिसरी रँक. चौथी रँक, जेवढे विद्यार्थी सीईटीच्या डिफेन्समध्ये बसले म्हणजे डिफेन्सचे कॅन्डिडेट असतील सीईटीचे त्यांच्यामध्ये किती रँक आहे रामची, म्हणजे अशा 4-5 प्रकारच्या तुमच्या रँक येतील. आता रामच्या जागेवर राधिका राहिली असती, राधिकाच्या अजून एक रँक ऍड झाली असती, कोणती, लेडीज रँक. समजली गोष्ट. अशा डिफरंट प्रकारच्या रँक्स तुमच्या येणार आहेत बाळांनो. आता ह्या ज्या रँक्स येतील, आता फॉर एक्झाम्पल तुम्ही 50 कॉलेजेसची लिस्ट टाकली है ना, 1 ते 50 ही 50 कॉलेजेसची लिस्ट टाकली. जर तुम्हाला पहिल्या नंबरचं कॉलेज आहे, ठीक आहे, एबीसी नावाचं कॉलेज आहे, या एबीसी कॉलेजमध्ये सगळ्यात पहिली रँक कोणती चेक होईल माहितीये का, रामची किंवा राधिकाची, कोणती चेक होईल, जनरल रँक चेक होईल. तुम्ही तर म्हणणार आता राम तो ओबीसीचा आहे, सगळ्यात पहिले ओबीसीची रँक चेक व्हायला पाहिजे त्याची. नाही, जर त्याला जनरलने भेटताय तर जनरलने त्याला लुटून जाईल, पण त्याला कॅटेगरी बेनिफिट भेटतील का, सगळे कॅटेगरी बेनिफिट भेटतील. रामसाठी काही तोटा आहे का त्या गोष्टीमध्ये, रामसाठी काही तोटा नाही, फक्त त्याला जनरलचं सीट भेटलं, नावाला जनरलचं सीट भेटलं. जर एबीसी कॉलेज जनरलने नसतं लागलं तर रामचं काय चेक झालं असतं, युनिव्हर्सिटी रँक चेक झाली असती. जर युनिव्हर्सिटी पण नाही लागत आहे मग रामचे काय चेक केलं असतं, कॅटेगरी रँक चेक केली असते की ओबीसीचे रँकने लागतंय काही कॉलेज, ते पण नाही लागत आहे मग रामची काय डिफेन्स कॅटेगरी चेक केली असते. मग रामच्या जागी राधिका राहिली असती मग तिचं काय लेडीज कॅटेगरी चेक केली असते. लेडीज रँक मध्ये लागतंय का पहिलं कॉलेज, म्हणजे पहिलं कॉलेज लागण्यासाठी सगळ्या रँक तुमच्या चेक होतात, इव्हन जेईची सुद्धा रँक तुमची चेक होते. गोष्ट समजते, ठीक आहे. आता जे डिक्लेरेशन सांगायचे ते समजून घेऊया आपण, है ना. जर दोन विद्यार्थी आहेत, एक आहे राम आणि एक आहे श्याम, दोघांना फॉर एक्झाम्पल 95% आले दोघांना, मग आता दोघांची रँक तर वेगवेगळी असायला पाहिजे. दोघं ओबीसी कॅटेगरीचे, दोघं इथले काय म्हणू शकतो आपण, दोघं एका सिटीचे, ते पण आपण समजून घेतलं, दोघं एका सिटीचे मुंबईचेच आहेत दोघं, है ना. मग जनरल रँक तर दोघांची सेमच येईल, आणि रँक कधी सेम असू शकत नाही. माझी पण 9 रँक, माझी पण 9 रँक असं असतं का तुमचं, नाही राहत बाळांनो. रँक ही नेहमी युनिक असते, एका विद्यार्थ्याला एक रँक असते. माझी 2056 रँक आहे, दुसऱ्याची 2057 असू शकते, तिसऱ्याची 2058 असू शकते, म्हणजे प्रत्येकाचा रँक वेगवेगळी असते बाळांनो, युनिक असते, कारण रँक नुसार सिलेक्शन होतं. आता बघा, जर तुमची दोघांची सेम पर्सेंटाईल आली, जर तुमची दोघांची सेम पर्सेंटाईल आली, इंटरेस्टिंग आहे, जर दोघांची सेम पर्सेंटाईल आली तर दोघांचा सीईटी मध्ये मॅथ्स मध्ये ज्याची जास्त पर्सेंटाईल त्याची रँक जास्त हायर येईल बाळांनो. आता समजा दोघांची 2456 रँक आली, समजा दोघांची, वरती कोणाची लिहिली जाईल, 2456, दोघांचा नंबर, दोघांचे पर्सेंटाईल या रँकला कट झाले. मग आता 2056 कोणाला दिली जाईल आणि 2057 कोणाला दिली जाईल बाळांनो, 2056 कोणाला दिली जाईल, ज्याचे सीईटी मध्ये मॅथ्स मध्ये पर्सेंटाईल जास्त आहेत. आता तुम्ही म्हणणार दोघांचे मॅथ्स मध्ये पण सेम येऊन गेले, मग कोणते चेक केले जाईल, फिजिक्स मध्ये सीईटी मध्ये कोणाचे जास्त पर्सेंटाईल त्याला 2056 द्या आणि बाकी दुसऱ्याला 2057 द्या, ठीक आहे. त्यानंतर फिजिक्सचे पण सेम आहेत, मग कोणते चेक होतील, केमिस्ट्रीचे चेक होतील. आता तुम्ही म्हणणार सर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स तिघांचे पर्सेंटाईल राम आणि श्यामचे सेम आहेत, मग आता 2456 कोणाला द्यायची, 2457 कोणाला द्यायची, मग तुमचे बोर्डचे पर्सेंटेज बघितले जातात बाळांनो. मग त्या बोर्ड्समध्ये पण बोर्डचे पण सेम आले, मग त्यामध्ये तुमचे मॅथ्सचे बघितले जातात आधी, मग फिजिक्सचे बघितले जातात, मग ऍग्रिगेट बघितले जातात, ठीक आहे. अशा पद्धतीने तुमचं रँकचं सिलेक्शन होतं. जर तुमचे दोघांचे सेम पर्सेंटाईल येऊन गेले, सगळा डेटा सेम येऊन गेला, तर वरची रँक कोणाला दिली जाईल, ज्याचे या ऑर्डरने तुमचे चेक होणार आहेत, ठीक आहे. ही गोष्ट समजली. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, एक गोष्ट लक्षात ठेवा, आता सगळं काही निर्भर आहे ना बाळांनो ऑप्शन फॉर्म वरती आहे, म्हणजे सगळ्या गोष्टी आता डिपेंड आहेत. तुम्ही किती चांगल्या लेवलच्या कॉलेजमध्ये जाणार ते डिपेंडंट आहे तुमच्या कॉलेज लिस्टवरती. जेवढी चांगली कॉलेज लिस्ट बनवणार बाळांनो तेवढ्या चांगल्या लेवलच्या कॉलेजमध्ये तुम्ही जाणार. आता चांगली कॉलेज लिस्ट याचा अर्थ असं आहे का बाळांनो, की जर आपल्याला 70% आले तर आपण कॉलेज टाकतोय सीओईपी, व्हीजेटीआय, वालचंद, पीआयसीटी, व्हीआयटी, बस एवढे कॉलेजेस टाकून ठेवतोय आणि आपण म्हणतोय की सर मी महाराष्ट्राची बेस्ट कॉलेज लिस्ट बनवली. याला बेस्ट नाही, याला महाराष्ट्राची वर्स्ट कॉलेज लिस्ट म्हणतात बाळांनो. कारण 70% तुम्हाला कॉलेजेस कोणते टाकायचे असतात, 60% पासून तर 80%चे. आता तुम्ही म्हणणार मग याच्यात आम्ही हे टाकले तर आम्हाला काही भेटणार नाही का, नाही भेटणार.
मग 99 वाला काय करेल त्या गोष्टी, तिथं 99% क्लोज होतात ना ते कॉलेजेस, तुम्हाला का भेटतील ते कॉलेजेस आणि तुम्ही का टाकले लिस्टमध्ये? जर टाकले तर टाकले, मग तुमच्या रेंजचे पण तुम्हाला टाकायला हवे होते. आता होणार काय, एक गोष्ट लक्षात ठेवा, ही सिच्युएशन रिअलिस्टिक प्रत्येक विद्यार्थ्यासोबत होणार आहे ना. 60 ते 80% कॉलेजेस तुम्हाला लागणारे होते, तुम्ही टाकले नाही पहिल्या राऊंडला. तुम्ही काय केलं, महाराष्ट्राचे टॉप कॉलेजेस टाकून ठेवले, ते तर लागले नाही पहिल्या राऊंडला. जे लागणारे होते ना पहिल्या राऊंडला, ते दुसऱ्या राऊंडला लागणार नाही का, कारण ते बुक होऊन जातील. मग 70% वाला 40% कॉलेज घ्यावं लागणार आहे. त्याला कोणतं भेटणार होतं, 80% सुद्धा भेटू शकलं असतं त्याला, जर त्याने व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवली असती तर. पण तो काय करायला गेला, महाराष्ट्राच्या टॉप 20 कॉलेजची गुगलवरून लिस्ट काढून घेतली आणि टाकून दिली. एवढं सोपं आहे का बाळांनो? प्रत्येक गोष्ट अनालिसिस करायची असते. तुमचं पर्सेंटाईल, कॅटेगरी, कोणत्या सिटीमध्ये ऍडमिशन घ्यायचंय, कोणत्या ब्रांचमध्ये घ्यायचं, होम युनिव्हर्सिटी काय, रँक काय, प्रोव्हिजनल काय, या सगळ्या गोष्टींना अनालिसिस करून तुमची कॉलेज लिस्ट बनली गेली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला एक टॉप कॉलेज भेटेल बाळांनो. कमी पर्सेंटाईलला पण शक्य असतं, 70% 80% कॉलेज शक्य आहे बाळांनो, पण 70% 99% कॉलेज शक्य नाहीये. या गोष्टीला पण तुम्हाला समजून घ्यावं लागेल है ना. आणि चांगलं कॉलेज कमी पर्सेंटाईलवरती पॉसिबल असतं बाळांनो. त्यासाठी आपण महाराष्ट्राची नंबर 1 पर्सनल काउन्सिलिंगची बॅच सुद्धा लॉन्च केलेली आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. तुमची पूर्ण कॉलेज लिस्ट मी आणि माझी टीम बनवेल बाळांनो. सगळे फॅक्टर अनालिसिस करून तुमची पर्सेंटाईल, कॅटेगरी, कोणत्या सिटीमध्ये जायचं, कोणत्या ब्रांचमध्ये जायचं, सगळ्या तुमच्या रिक्वायरमेंट समजून प्रत्येक कॉलेजमध्ये चेक केलं जाईल, सगळे फॅक्टर्स कन्सिडर करून. एक पर्सनल काउन्सिलर तुम्हाला नेमला जाईल बाळांनो. एनी टाइम तुम्ही त्यांना कॉल करू शकतात, मेसेज करू शकतात, कुठेही काही अडले ते तुमचे ऑल टाइम पर्सनल काउन्सिलर असतील. स्पॉट राऊंड एंड होईपर्यंत मी तुमच्या सोबत असेल है ना. कारण सगळ्या गोष्टी आता निर्भर आहेत कॉलेज लिस्टवरती. एक कॉलेज लिस्टमध्ये एक कॉलेज खाली वरती झालं ना बाळांनो, तिथं तुमचं ऍडमिशन कॅन्सल होऊन जातं. चुकीने तुम्ही समजा DY पाटील वरती टाकून दिलं आणि VIT खाली टाकून दिलं. VIT मध्ये लागणार होतं, पण तुम्हाला DY पाटील तुमचं बुक होऊन जाईल, VIT तुम्हाला भेटणार नाही, कारण नेक्स्ट राऊंडला VIT फुल होऊन गेलेला असेल. या चुकीमुळे भरपूर विद्यार्थ्यांचे ऍडमिशन कॅन्सल झाले, एक कॉलेज खाली वरती टाकल्याने, एक ऑप्शन खाली वरती केल्याने. मग ह्या सगळ्या चुका होऊ नये म्हणून तुम्ही पर्सनल काउन्सिलिंग नक्कीच रजिस्टर करा बाळांनो. मी असं नाही म्हणत की इथूनच रजिस्टर करा, तुम्हाला जिथं आवडत असेल तिथून रजिस्टर करा, पण पर्सनल काउन्सिलिंग गरजेची आहे. कारण यापुढे तुम्हाला काहीच कोणत्याच गोष्टीचं नॉलेज नाही. तुम्हाला ब्रांच कोड काय असतं माहित नाही, तुम्हाला कॉलेज कोड काय असतं काय माहित नाही, प्रिफरन्स लिस्ट कशी लावायची असते तुम्हाला नाही माहित. ठीक आहे, जर तुम्हाला महाराष्ट्राच्या 350 कॉलेजचं नॉलेज नाही ना बाळांनो, प्लीज कुठून ना कुठून काउन्सिलिंग करून घ्या. जर तुमचे मोठे भाऊ असतील, मोठे बहीण असतील, त्यांना नॉलेज असतील, त्यांच्याकडून करून घ्या, पण काउन्सिलिंग गरजेची आहे. ठीक आहे, आपल्या काउन्सिलिंगमध्ये आपण डॉक्युमेंटेशन, व्हेरिफिकेशन, ऑप्शन फॉर्म, कॅप राऊंड 1 2 3, फ्रीज, फ्लोट, स्पॉट, इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट, स्कॉलरशिप, फीज, सगळ्या गोष्टी इन्क्लूड करतो बाळांनो. स्कॉलरशिप सुद्धा आता भरपूर काउन्सिलर काय करतात, कॉलेज लिस्ट बनवून देतात, विषय संपला. नाही, कॉलेज लिस्ट पण बनेल, फ्रीज, फ्लोट वगैरे सगळ्या गोष्टी आपण करू. त्यानंतर तुमची स्कॉलरशिप, कॉलेजमध्ये गेल्यानंतर तुमची स्कॉलरशिप कोणकोणत्या असतील तुमच्यासाठी. भरपूर विद्यार्थ्यांची 2 ते 3 लाख रुपये फीज होती बाळांनो लास्ट इयरला, फीज 0 झाली माहिती, फक्त योग्य स्कॉलरशिप त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या. या सगळ्या गोष्टी पण काउन्सिलिंगचं काम असतं है ना. तुम्हाला एक पर्सनल काउन्सिलर अपॉइंट केले जातात बाळांनो, जे नेहमी तुमच्या सोबत असतात. एनी टाइम त्यांना कॉल करा, मेसेज करा. ठीक आहे, जरी तुमचे हाय पर्सेंटाईल असतील, जरी लो असतील बाळांनो, एक बेस्ट कॉलेज लिस्ट तुम्हाला बेस्ट लेवलच्या कॉलेजमध्ये पोहोचवेल, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो 100%. ठीक आहे, तुमच्या आयुष्याचा प्रश्न इथं चूक नका करू. हा नेक्स्ट 3 महिन्याचा प्रश्न नाही बाळांनो, हा नेक्स्ट 4 वर्षाचा प्रश्न आहे. नेक्स्ट 4 वर्ष डिसाईड करतील की तुम्ही नेक्स्ट 20 वर्ष कुठं जाणार आहेत, कोणत्या इंडस्ट्रीमध्ये काम करणार आहेत. म्हणजे हे 3 महिने किती क्रुशियल आहेत या गोष्टीला समजून घ्या बाळांनो है ना. हे काही अडचण असेल तुम्ही या नंबरला व्हॉट्सअप करा. कॉल रिसीव्ह करणं माझ्याकडनं शक्य नाही प्रत्येक विद्यार्थ्याचा. ठीक आहे, कारण जर 50,000 विद्यार्थी हा व्हिडिओ बघतील ना, 5,000 विद्यार्थी मला कॉल करतील, जे शक्य नाही बाळांनो. हा, जे पर्सनल काउन्सिलिंग मध्ये विद्यार्थी आहेत त्यांचे कॉल्स रेग्युलरली प्रॉपरली रिसीव्ह केले जातात, प्रॉपरली त्यांना रिस्पॉन्स दिला जातो बाळांनो है ना. नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्याचा प्रश्न इथं चूक नका करू. ज्याला माहिती असतील त्याच्याकडून गोष्टी करून घ्या. ठीक आहे, बेस्ट कॉलेज लिस्ट तुम्हाला बेस्ट कॉलेजपर्यंत पोहोचवेल. 18,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आतापर्यंत पर्सनल काउन्सिलिंग प्रोव्हाइड केली आहे बाळांनो. 8 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, पूर्ण टीम तुमच्या सोबत असते जेव्हा पण तुम्हाला काही अडचण येते. कॅप राऊंड रिलेटेड सगळे अपडेट व्हॉट्सअप ग्रुपला शेअर होतील. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.